प्रेज द लॉर्ड सर्वांना। आज अनेक ख्रिस्तविरोधी उठले आहेत। त्यांना मला हे सांगायचं आहे की आम्ही त्यांच्यासारखे नाही आहे, कारण आमचा देव शत्रूवर प्रेम करण्यास शिकवतो। आज आपण काही वचने पाहूया बायबलमधील। लूकाकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 27 हे सांगतं की परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्यावर वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा। आमच्या देवानं आम्हाला हे सांगितले आहे की तुमचे वैरी जे असतील नाही त्यांचा तुम्ही द्वेष करू नका, तर त्यांच्यावर पण तुम्ही प्रेम करा हे सांगितलं आहे। आणि वचन 28 हे सांगते की जे तुम्हाला शाप देतात त्यास आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा म्हणून सांगितले। आमचा देव जो कोणी आज आम्हाला शाप दिलं असलं तरी बी देव काय म्हटलं सांगितलं आहे, आमचं देव त्यांना आशीर्वाद द्या म्हणून सांगितले। आज तुमचा कोणी छळ केला काही केलं तरी ते सहन करून तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा। आणि वचन 29 हे सांगते की जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर, आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको। जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको। आज आम्ही गप्प आहोत ह्याचा कारण आमचा देव आहे, कारण आमचा देव इतका महान आहे की त्याची कितीही स्तुती केलं तरी कमीच आहे। तो एका गालावर मारलं तरी दुसरा गाल पुढे करा म्हणतो। आपले वैरी कितीही आपल्यावर उठून बसले तरी त्यांना काय करायला म्हटलं, त्यांच्यावर प्रेम सांगा त्यांना। देव हे प्रीती आहे, आमचा देवच प्रीती आहे। आमचा देव हे आम्हाला शिकवत नाही की शिवीगाळ करा, मारहाण करा आणि कोठेही जाऊन दंगे करा, हे शिकवत नाही। आमचा देव शांतीचा देव आहे। आमचा देव प्रेम शिकवतो आणि वैऱ्यावर पण प्रेम करा हे शिकवतो। आणि जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्याकडे दुसराही गाल कर म्हटले। हे गांधीजीचं वाक्य नाही, तर गांधीजी पण बायबलमधलं वचन सांगितले आहेत, कारण ते बायबल वाचत होते, त्यांना माहीत होतं। त्याच्यासाठी त्यांनी शांतीची घोषणा केली, देशाला शांती शांती म्हणून त्यांनी शांतीचं वार्तालाप केले। शांतीचे मंत्र गांधीजीने बायबलमधूनच तुम्हाला सांगितले। जे तुमच्यावर प्रीती करीतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार काय, कारण पापी लोक आपणावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करीतात। जे तुमचे बरे करीतात त्यांचे तुम्ही बरे केले तरी त्याचा तुम्हावर काय उपयोग। पापी लोकही तसेच करीतात। तुम्ही पाप्यावर पण प्रेम करा हे आमच्या देवाने सांगितलेले आहे, म्हणून आम्ही आमच्या देवाची वचने पाळतो।